आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक काढणाऱ्यांना दहशतवाद्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या UAPA कायद्यात आत टाकणार, आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना थेट इशारा। गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत तुम्ही बंदूक काढली, तुमच्यावर अतिरेक्यांचा कायदा UAPA मी टाकणार आहे, सोडणार नाहीये। पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही फायरिंग केलंय। मुख्यमंत्री होतो, चपराशी झालो तरी चालेल, पण पुन्हा येईन, उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र। म्हणजे भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान सगळे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे। 70,000 कोटीचा उपमुख्यमंत्री, तर मुख्यमंत्री कितीचा असेल? मोदींचा दिवसेंदिवस अहंकार वाढत गेला। 400 पारचा नारा देत मोदींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। भास्कर जाधवांकडून मिमिक्री करत मोदींवर टीका। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून आज सभांचा धडाका। दुपारी 2:30 वाजता मनमाडमध्ये जाहीर सभा, तर संध्याकाळी मुंबईत 2 ठिकाणी मुलुंड आणि कुर्ल्यामध्ये प्रचार सभांचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदेंचा आज नाशिकमध्ये रोड शो। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री रोड शो करणार। शरद पवारांच्या नाशिकमध्ये आज 2 सभा, सटाणा आणि मनमाडमध्ये प्रचार सभांचं आयोजन। नारायण राणेंची आज मुंबईत जाहीर सभा, राहुल शेवाळेंसाठी संध्याकाळी सभेचं आयोजन। धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये होर्डिंग आणि पेट्रोल पंपाचा 60% ढिगारा काढण्यात यश। रेस्क्यू ऑपरेशन सुरूच। दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात VJTIची नियुक्ती। वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांच्या मतीने बाया मजबूतीकरणाची तपासणी होणार।